आणि विजय वडेट्टीवार आता माध्यमांना माहिती देत आहेत. नेमकं काय घडतंय या संदर्भात विजय वडेट्टीवार काय बोलणार याची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. स्वबळाचा नारा की पुन्हा एकदा मवियासोबत मविया एकसंध राहणार याची घोषणा, काय होतंय नेमकं? अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण साम टीव्हीवर सगळ्यात आधी पाहिली आणि विजय वडेट्टीवार आता माध्यमांना त्याच संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या 12 जागांवरती तिढा कायम आहे. आणखी काही जागा आहेत मुंबईतल्या. दुसरीकडे नाना पटोले हे उद्धटपणे बोलतात, आक्रमकपणे बोलतात अशीही तक्रार करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं ठाकरेंकडनं. आणि त्याच अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत जी बैठक झाली त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी असं सांगितलं की शिवसेना ही 2 ठिकाणी बोलणं करते, अमित शहांची भेट झालेली आहे. ही चर्चा अजिबात झालेली नाही. हे कुठेतरी भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आहे. कारण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष घाबरलेला पक्ष आहे. मुळात अशी कुठलीही चर्चा झाली नसताना आम्हाला माहीत आहे संजय राऊतांना जलात कोणी घातलं, त्यामुळे या बातम्या अजिबात तथ्य नाही आणि आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही. शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत. उद्या यावर सगळा जागा वाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. आणि खरं तर ही बातमी आली कुठून, अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही चर्चा फक्त सीट वाटपावरून झालेली आमची चर्चा हायकमांड बरोबर होती. जिथे कुठे काही पेच होता तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो. परंतु आत्ता आलेली जी बातमी आहे त्यामध्ये अजिबात 1% सुद्धा 0.1% सुद्धा तथ्य नाही. ही बातमी मुद्दाम पेरली गेली. काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा हे षडयंत्र काही लोकांचं आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही सत्य नाही, तथ्य नाही. शिवसेना याच्यावरती स्पष्टीकरण का देत नाहीये? मग शिवसेना फडणवीस ठाकरे भेटले. हे बघा कोण कोणाशी भेटले तो त्यांचा, पण आमची चर्चा हायकमांड बरोबर संजय राऊत अमित शहाजींना भेटले याबद्दल अजिबात झालेली नाही. संजय राऊत बोलले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावं. यशोमती ठाकूर हे बोलले त्यांचं वैयक्तिक कदाचित मत असेल. अशी चर्चा तीनही पक्षामध्ये कुठेच झालेली नाही. आज सकाळपासून स्क्रीनिंग कमिटीची तुमची बैठक सुरू आहे. आता संध्याकाळी सीईसी होणार आहे. शिवसेनेतल्या काही नेत्यांसोबत फोनवरून वगैरे काही चर्चा झाली? आमची चर्चा कंटिन्यू सुरू आहे. काल रात्री पण होती. त्यामुळे अनेक जागेवरचा पेच हा कमी होत आला. आता 7-8 जागेवरच शिल्लक राहिलेला आहे. ही चर्चा फोनवर होऊन सुद्धा आम्ही 5-6 जागेचा तिढा दोघांनी मिळून काल रात्री पण सोडवला. महाविकास आघाडी एक संघ राहणार, एक संघ राहणार एकदम. ये फेविकॉल का जोड़ है, ये टूटेगा नहीं. हिंदी में बताइए. जो चर्चा चल रही है कि महाविकास आघाड़ी से अब बताइए की विदर्भात उद्धव ठाकरेंना किती जागा सोडणार हे वर्ष नाही, यांचं हिंदी होतं. महाविकास आघाड़ी में प्रॉब्लम हो सकता है, ऐसे एक बात चल रही है. अमित शाह से मुलाकात की है. हाँ. देखो इस बात में कोई तथ्य नहीं है. ये अफवाहें जानबूझकर फैलाई जा रही है. हमारे हाईकमान के साथ में इस विषय को लेकर बिल्कुल चर्चा नहीं हुई है. संजय राउत जी अमित शाह को मिले ये कभी बात हमने की ही नहीं, क्योंकि ऐसा कुछ हुआ ही नहीं है. तो इसको लेकर फालतू में कांग्रेस के खिलाफ कांग्रेस और शिवसेना में झगड़ा लगाने का काम ये जानबूझकर भारतीय जनता पक्ष की ओर से हो रहा है. ये झूठी न्यूज़ या ये माहिती देकर ये जनता में और महाविकास आघाड़ी में एक संभ्रम निर्माण करने का काम ये किया जा रहा है. इसके खिलाफ कौन है? इसके साजिश भारतीय जनता पक्ष है, उनके नेता है. लेकिन शिवसेना इसके ऊपर क्लैरिफिकेशन क्यों नहीं दे रही है अभी तक? वो उनका काम है. हमारे पास में ऐसी कोई चर्चा हुई नहीं, ना खरगे साहब के पास हुई, ना वेणुगोपाल जी के सामने हुई. तो इसमें हमसे हमारा खुलासा यही है कि हमने कोई चर्चा इस विषय को लेकर संजय राउत जी को विषय को लेकर किया नहीं है. शिवसेना प्रेशराइज करना चाहती है कांग्रेस को, ऐसा लग रहा है शिवसेना प्रेशराइज करना. नहीं, देखो प्रेशराइज का सवाल नहीं, एक 10-12 जगह का सवाल है और हमने आपस में बैठकर ये मसला सुलझा लिया है
और 10-12 जगह का विषय जो है वो कल मुंबई में सॉल्व हो जाएगा, ये हमारा विश्वास है। एकजूट होगी महाविकास आघाडी एकजूट होगी. यात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वडेट्टीवार म्हणतात. उद्धव ठाकरे मविया सोबतच असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हणत वादावरती या सगळ्या शक्यतांवरती पांघरून टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि एक प्रकारे महाविकास आघाडी ही एकसंध असल्याचं सांगण्याचा प्रयत्न वडेट्टीवार करत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र तरी देखील ठाकरे गट याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देत नाही, म्हणूनच या चर्चांना अधिकच उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. कारण या चर्चामध्ये काही तथ्य असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच